ताजाची आणखी एक महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये राष्ट्रवादीत उमेदवारीवरून हा ड्रामा रंगलेला आहे। एबी फॉर्म वरून सस्पेन्स अद्यापही कायम आहे। सुनेत्रा पवार सांगतील त्यांनाच एबी फॉर्म देणार असं चेतन तुपे यांनी म्हटलेलं आहे। विक्रम काकडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली, मात्र सुनील टिंगरे हे सुद्धा या ठिकाणाहून अर्ज भरणार आहेत। सुरेश घुले हे देखील उमेदवारीवरून नाराज आहेत। आणखी डझनभर नावं या सगळ्यामध्ये चर्चेत होती। टिंगरेच्या समर्थनार्थ रामदास गाडे यांनी आपला राजीनामा देखील दिलेला आहे। म्हणजे एकूणच राष्ट्रवादीमध्ये सस्पेन्स अधिक वाढलेला आहे, कारण हा एबी फॉर्म नेमका देणार कोणाला। या ठिकाणी विक्रम काकडे हे उमेदवारी अर्ज भरणार की मग सुनील टिंगरे की दोघेही हा अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादीमध्ये निर्णय होण्यासाठी इतका उशीर का लागतोय, हा सस्पेन्स राष्ट्रवादीत का निर्माण झालाय। राष्ट्रवादीमध्ये पुण्यामध्ये अनेक असे मोठे नेते असताना सुद्धा विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादीमधला प्रवेश आणि विक्रम काकडे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देणं, यावरून राष्ट्रवादीमध्ये हा सगळा पेच निर्माण झालेला आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवार जय पवार यांच्या जवळचे मानले जातात। राष्ट्रवादीमध्ये निर्णय कोण घेतो याचा निर्णय देखील या निमित्तानं होणार आहे। जर विक्रम काकडे यांना एबी फॉर्म दिला गेला, त्यांना उमेदवार घोषित केलं गेलं, तर या सगळ्यावर पार्थ पवार यांचा पक्षामधला हस्तक्षेप किंवा त्यांचं वरचढ असणं हे ठळकपणे समोर येणार आहे। निर्णय जरी सुनेत्रा पवार घेणार असल्या तरी पार्थ पवार यांचा वचक यावर किंवा त्यांचा होल्ड पक्षावरचा हे यावरून सिद्ध होणार आहे। त्यामुळे देखील पुण्यामधली ही जागा अर्थात ही उमेदवारी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, जसं मी म्हटलं की या सगळ्यावरून राष्ट्रवादीमधल्या या सगळ्या ड्रामावरून हे स्पष्ट होईल की राष्ट्रवादीवर आता होल्ड कोणाचा। आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयात अभूतपूर्व असा गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवार अद्यापर्यंत निश्चित होत नाहीये, कारण राष्ट्रवादीच्याच नेत्यांकडून जी माहिती आता मिळालेली आहे त्यानुसार उमेदवार अर्ज दोघांचा भरला जाणार। एक तर सुनील टिंगरे हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार, दुसरीकडे विक्रम काकडे हे देखील अर्ज दाखल करणार। दोन उमेदवार असणार आहेत, त्यामुळे निश्चितच उमेदवार हा माघारीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। कारण ज्या पद्धतीने दिलीप वळसे पाटील म्हणत होते की आपले विक्रम काकडे हे आमचे उमेदवार असणार आहे, मात्र चेतन तुपे ज्यावेळी बाहेर आले त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या हातात एबी फॉर्म होता, अजूनही उमेदवार निश्चित नाहीये। त्यामुळे हा जो काही गोंधळ आहे तो अजून मिटत नाहीये। 3 वाजताची वेळ आहे आणि 3 वाजल्या पर्यंत साधारणतः उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची मुदत, मात्र अजूनही या ठिकाणी आपण पाहू शकतो हा गोंधळ सुरू आहे। दत्ता धनकवडे आहेत, काय काय हा गोंधळ सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये? नाही, हा गोंधळ असा नाही, हा फक्त फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे। दोघांचेही फॉर्म भरायचे आहेत, कारण अजून पक्षाकडनं अधिकृत असा उमेदवार अजून जाहीर केला गेलेला नाही। अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा कोणीच नाही, आमच्यापर्यंत अजून तशा प्रकारची माहिती नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार, त्याचप्रमाणे युवा नेते आणि खासदार पार्थदादा पवार हे जो उमेदवार ठरवतील तो उमेदवार त्या ठिकाणी राहील। आणि आता यावेळेस दोघांनाही म्हणजे सुनीलांना टिंगरे असतील, विक्रमजी काकडे असतील, या दोघांनी आज त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत। त्याच्यानंतर उमेदवार जे काही जाहीर होईल त्याप्रमाणे असं नेमकं का, म्हणजे विक्रम काकडे यांच्या नावावरती काही लोकांची नाराजी आहे म्हणून सुनील टिंगरेचा अर्ज दाखल करतात, असं काही नाही? असं काही नाहीये, कारण अशी तर चर्चा काही नाहीये, कारण आमच्यापर्यंत तशा प्रकार नाहीये। शेवटी उमेदवार जाहीर करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे असं दिसतंय, त्यामुळे दोघांचे फॉर्म भरतील, कारण आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे 2 फॉर्म भरतील। माघारी का निर्णय का होत नाहीये? राष्ट्रवादीमध्ये निर्णय होत नाही, इतर पक्षांमध्ये निर्णय झालेले आहेत, भाजप असू दे किंवा शिवसेना असू दे एकनाथ शिंदेचे, तुमच्या पक्षात मात्र गोंधळ? परंतु नाही, असं गोंधळ वगैरे असा काही नाहीये। जो काय निर्णय एकदम समान सर्वांना सगळ्यांचे विचार घेऊन तो निर्णय घेतील आणि त्या पद्धतीने उमेदवार जाहीर करतील। उमेदवार अजून निश्चित नाही, निश्चित, कारण अजूनपर्यंत आमच्यापर्यंत तरी तशा प्रकारे काही कळवण्यात आलेलं नाहीये, कार्यकर्त्यांपर्यंत सुद्धा कळलेलं नाहीये, त्यामुळे उमेदवार अजून निश्चित केलेला नाहीये। तर आपण पाहिलं दत्ता धनकवडे होते। तर सुनील टिंगरे हे डमी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे। तर सुनील टिंगरे डमी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे। यामध्ये विक्रम काकडे यांच्या नावाची घोषणा याआधीच राष्ट्रवादीकडनं करण्यात आली होती, मात्र त्यानंतर सुद्धा कोणतीही स्पष्टता नव्हती। मात्र सुनील टिंगरे इथे डमी अर्ज दाखल करणार अशी माहिती मिळत आहे। तर पुण्यामध्ये उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये हा मोठा ड्रामा रंगला। यामध्ये अनेक जण इच्छुक होते, मात्र त्यानंतर विक्रम काकडे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं होतं।
आणि आता अजूनही एबी फॉर्म कोणाला देणार याचा सस्पेन्स कायम असताना सुनील टिंगरे डमी अर्ज दाखल करणार अशी माहिती मिळते. योगेश. हो, निश्चितच आपण पाहतो की सुनील टिंगरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत 2 उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुनील टिंगरे हे डमी अर्ज दाखल करतील अशी माहिती सध्या मिळते आणि दुसरीकडे विक्रम काकडे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. माघारीनंतर या संदर्भातला निर्णय अंतिम होणार आहे, मात्र अजूनही निर्णय होत नाही. आताच आपण दत्ता धनकवडे यांच्याशी बोललो. दत्ता धनकवडे यांचं म्हणणं आहे की अजूनही आमचा उमेदवार हा निश्चित झालेला नाहीये. निश्चित कधी होईल तर माघारीच्या दिवशी. कारण एकूण आपण पाहतो की राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी संदर्भात 2 मतं असल्याचं पाहायला मिळतात. एका बाजूला सुनील टिंगरे तर दुसऱ्या बाजूला विक्रम काकडे अशी 2 नावं पुढे येत आहेत. त्यामुळे उमेदवारी संदर्भात अजूनही स्पष्टपणा येताना दिसत नाहीये. त्यामुळे आपण पाहू शकतो